नोव्हेंबर पासून तुमच्या बँक व्यवहारांवर मोठा बदल होणार आहे। केंद्र सरकारने बँक खात्यांशी संबंधित नवीन नियम जाहीर केला असून तो 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे। या नव्या नियमाअंतर्गत आता प्रत्येक बँक खातेदाराला तसेच लॉकर धारकाला 4 नामनिर्देशित व्यक्ती म्हणजेच नॉमिनी ठेवण्याची परवानगी मिळणार आहे। यामुळे खातेदाराच्या निधनानंतर पैशाचा किंवा मालमत्तेचा दावा अधिकच सुलभ आणि पारदर्शक होईल। वित्त मंत्रालयाने 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार या नव्या नियमानंतर क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट होईल, ज्यामुळे खातेदारांच्या कुटुंबियांना किंवा वारसांना त्रास सहन करावा लागणार नाहीये। ग्राहकांना प्रत्येक नॉमिनी व्यक्तीसाठी वेगळ्या टक्केवारीनुसार हिस्सा ठरवण्याचा पर्याय मिळेल, म्हणजेच खातेदार आपल्या इच्छेनुसार 4ही नामनिर्देशितांना आपला हिस्सा वाटू शकतो। नवीन बँक खाते उघडताना ग्राहकांना नॉमिनी जोडता येईल। जर त्यांचे खाते आधीपासूनच सुरू आहे तर ते ग्राहक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नॉमिनी जोडू शकतात। तसेच खातेदाराला आपला नॉमिनी बदलायचा असल्यास किंवा नवीन नॉमिनी जोडायचा असल्यास तो निश्चित प्रक्रियेच्या माध्यमातून करता येईल। या नियमामुळे बँक व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील। तसेच खातेदारांच्या संपत्तीचा हक्क त्यांच्या इच्छेनुसार सुरक्षित राहील। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा।